नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्लीनअप कसं करायचं हे पाहिलं. तर आता आपण पाहूया फेशियलच्या स्टेप कशा आहेत किंवा स्टेप बाय स्टेप फेशियल कसं करायचं हे आता आपण पाहूया. आपल्या क्लायंटचं स्किन अनालिसिस करूया. त्यासाठी आम्ही लाईट घालवलं आहे, म्हणजे या आपल्याला O3+ जे स्किन सोल्युशन आहे त्यांनी आम्ही स्किन अनालिसिस करून घेतो की स्किनला काय नक्की ब्रॅकेट्स, व्हाईटेस, पिंपलचं प्रमाण कसं आहे, स्किनचा लेअर कसा आहे, त्या पद्धतीने आम्ही आमच्या क्लायंटला फेशियल सजेस्ट करू आणि आम्ही फेशियल करू. तर आता आम्ही क्लायंटची स्किन अनालिसिस केलेलं आहे. त्या पद्धतीने लक्षात येते की क्लायंटच्या स्किनवर कुठला क्लायंटच्या स्किनचा टाईप कुठला आहे, तर तो कॉम्बिनेशन आहे. खूप सारं ऑइलही सुटते आणि थोडासा ड्रायनेस पण आहे. तर आता आपण ह्या स्किनला कॉम्बिनेशन स्किनचं फेशियल आपण आता करूया की जे कॉम्बिनेशन स्किनला फेशियल सूट होईल या पद्धतीने आपण करूया. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय की कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय, त्याच्यावरचे व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत. जे कोणी माझे फर्स्ट बिगिनर्स असतील आणि जे आत्ताच व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आमच्या मागच्या व्हिडिओ पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्यातून तुम्हाला खूप चांगलं नॉलेज मिळणार आहे. कारण त्या व्हिडिओजमध्ये आम्ही ब्रीफली इन्फॉर्मेशन दिली आहे की हाऊ मेनी टाइप्स ऑफ स्किन किंवा कुठली स्किन काय काम करते हे सगळं मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आता आपण सुरू करू. तर आता आपण फेशियल स्टार्ट करूया. तर आम्ही क्रिस्टल शाईन क्लिअर हा फेशियल आता माझ्या क्लायंटच्या स्किनवर करते की जेणेकरून मॉइश्चरायझर लेवल सुद्धा जिथे खूप ड्राय पोर्शन आहे तिथे रोजअप होईल, त्याचप्रमाणे जे खूप ऑइल आहे ते सुद्धा कंट्रोलला करता येईल. तसं कॉम्बिनेशन फेशियल आम्ही करतोय. तर आता आपण पाहू क्लिन्झिंग करणार आहोत. त्याच्या आधी स्पंजच्या साह्याने आपण फेस क्लीन करून घेऊया. फेस क्लीन करून झाल्यावर हलकंसं क्लिन्झिंग करून पुन्हा एकदा आपल्या जर क्लायंटनी काही मेकअपचे प्रॉडक्ट वगैरे लावले असतील ते क्लीन होतील आणि त्यानंतर आपण डीप क्लिन्झिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आता आपण क्लिन्झिंग करून घेऊया. डीप क्लिन्झिंग आपलं चालू आहे कारण क्लिन्झिंग आणि स्पंजच्या साह्याने आपण फेस आधीच क्लीन करून घेतलेला आहे. आता डीप क्लिन्झिंगच्या प्रोसिजर आपण पाहतोय. डीप क्लिन्झिंग नंतर आम्ही आता सुद्धा क्लीनअपला जसं दाखवतो आपण आपल्या क्लायंटच्या फेसवर डीप क्लिन्झिंग करून घेतोय आणि डीप क्लिन्झिंग सुरू झाल्यानंतर 1-2-3 मिनिटं आपण सर्क्युलर मोशननी मसाज करून क्लिन्झिंग करून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला हे करायचंय, स्क्रब किंवा एक्सप्लोटर लावायचंय. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आहात की क्लीनअपच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्क्रब स्किप करता आपण एक्सप्लोटरच वापरलाय आणि आता सुद्धा फेशियलमध्ये आम्ही एक्सप्लोटरच वापरणार आहोत की जे एक्सप्लोटर खूप असं माइल्ड ग्रॅन्युअल्समध्ये असेल की जेणेकरून आपल्या क्लायंटच्या फेसला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन किंवा रॅशेस वगैरे होणार नाही. खूप हेवी ग्रॅन्युअलचं जर तुम्ही स्क्रब वापराल तर जेव्हा आपण स्क्रबिंग करत असतो फेसला तेव्हा हलकंसं रॅशेस येऊ शकतात, रेडिश होऊ शकतं. तर त्याच्यामुळं आपण स्क्रब खूप माइल्ड लेवलनी करतोय. स्क्रब जेवढं तुम्ही चांगलं क्वालिटी आपल्या क्लायंटला देणार आहात तो क्लायंट आपल्याकडे नक्कीच नेक्स्ट टाइम सुद्धा येईल. कारण खूप हेवी ग्रॅन्युअल्स मधले स्क्रब आपल्या क्लायंटच्या फेससाठी इतके इफेक्टिव्ह नसतात, त्यांनी खूप बॅड इफेक्ट आपल्या क्लायंटच्या फेसला होऊ शकतो. तो बी केअरफुल. तुम्ही एक्सप्लोटर वापरण्याचा प्रयत्न करा. एक्सप्लोटर हे खूप पावडर बेसमध्ये असतं, क्रीमी बेसमध्ये. ते लावून 7-8 मिनिटं आपल्याला वेट करायचंय. त्यानंतर हलकासा 2 ते 3 मिनिटं सर्क्युलर मोशननी मसाज करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते क्लीन करून टाकायचं आणि मग स्टीम द्यायची आहे. तर आता आपलं स्क्रब म्हणजे सेकंड स्टेप आपल्या फेशियलची चालू आहे, स्क्रब किंवा एक्सप्लोटर. तर आम्ही आता एक्सप्लोटर लावून घेतोय. तुम्ही पाहू शकता की पूर्ण स्प्रेडिंग हे इव्हन पद्धतीने आपण स्प्रेड करतोय फेसवर आणि त्यानंतर एक 5-6 मिनिटं आपण वेट करणार आहोत. ड्राय झाल्यानंतर त्याच्यावर वॉटर स्प्रे करून आपण 2 ते 3 मिनिटं सर्क्युलर मोशननी मसाज करू आणि त्यानंतर आपण स्टीम देऊया. पाहू शकता आपला बऱ्यापैकी एक्सप्लोटर ड्राय होत चाललाय. तर आता आपण थोडासा स्प्रे करून 2 ते 3 मिनिटं आपण हे करून घेऊया, मसाज करून घेऊया. आपली स्टीम देऊन झाली. एक 3-4 मिनिटं आपण स्टीम दिली. आता आपण फेस पूर्ण जे पिंपल्स ब्रॅकेट व्हाईटेस्ट आहे ते आपण या पिंपल स्टिकच्या साह्याने काढून घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती ब्रॅकेट्स व्हाईटेस्ट आहेत.
अप्पर लिपच्या इथे आपलं जे चीन एरिया आहे त्या चीन एरियामध्ये सुद्धा खूप व्हाईटेस्ट असतात, ते सुद्धा पूर्ण क्लीन करून घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या नोजच्या ह्या कॉर्नरला सुद्धा व्हाईटेस्ट वगैरे असतात, ते सुद्धा तुम्ही क्लीन करून घ्या व्यवस्थित पिंपल स्टिकच्या साह्याने. ज्यांना पिंपल स्टिक सहन होत नाही त्यासाठी तुम्ही व्हॅक्यूम वापरू शकता. जे व्हॅक्यूम ब्रॅकेट्स काढण्यासाठी एक व्हॅक्यूम मशीन पण अवेलेबल असते मार्केटमध्ये, त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही ब्रॅकेट्स रिमूव्ह करू शकता. तर तुम्ही पाहू शकता किती ब्रॅकेट्स किती निघालेले आहेत फेसवरचे. जर तुम्ही व्यवस्थित ब्रॅकेट्स आणि क्लायंटने गरजेचं आहे. सो क्लायंटला तुम्ही सांगा की मंथली फेशियल तुम्ही करत जा, त्याने तुमच्या स्किनमध्ये असणारं जे काही ड्रॉबॅक्स आहेत ते क्लिअर होण्याचं काम होतं. तर आपण टोनिंग करून घेऊ पूर्ण फेसचं. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की टोनिंग काय काम करतं. जे आपण ब्रॅकेट्स व्हाईटेज जे आपण काढलेले आहेत क्लायंटच्या फेसवरचे, ते त्यामुळं जे पोर्स आहेत ते ओपन झालेले असतात, ते क्लोज करायचं काम आपलं टोनर करतं. सो कुठल्याही ब्रँडचं तुम्ही टोनिंग वापरलं तरी चालेल, पण मी जे आता क्रिस्टल स्टाईनचं जे फेशियल करत आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी टोनर आहे, तर त्याच टोनरचा वापर करून आम्ही टोनिंग केलेलं आहे. तर आता टोनिंग झाल्यानंतर 1-2 मिनटं आपण टॅप करूया. ते पूर्ण ॲब्झॉर्ब होणं गरजेचं आहे. ते ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपल्याला मसाज जेल किंवा सिरम जे काही तुमच्या फेशियल किटमध्ये जे काही इन्क्लुडिंग आहे ते वापरायचं आणि त्याच्यावर नंतर आपल्याला क्लायंटच्या स्किन वाईज आपल्याला मशिनरी फिरवायचं आहे. तर कुठल्या मशिनरी कशा स्किनला वापरतात किंवा मशिनरीचं इम्पॉर्टन्स काय, त्यासाठी आपला एक अलग व्हिडिओ होणार आहे. 30 डेजचा कोर्स झाल्यानंतर जो व्हिडिओ आपला अपलोड होईल त्या व्हिडिओजमध्ये ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द मशीनबद्दल तुम्हाला समजली जाईल. त्यानंतर माझ्या क्लायंटला टोनिंग झालंय, 2 मिनिटं होऊन गेले. आता मी त्या फेसला सिरम लावते आणि सिरमवर आम्ही गॅल्व्हॅनिक मशीन फिरवतोय. गॅल्व्हॅनिक मशीनचा फायदा असा आहे की ज्यामुळं स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशन फेसवरचं चांगलं होतं. त्याच पद्धतीने स्किनला इंटरनली ग्लो येण्याचं काम गॅल्व्हॅनिक मशीन करत असते. तर आता आपण सिरमचं ॲप्लिकेशन पूर्ण फेसला केलेलं आहे. आता सिरमवर आपण गॅल्व्हॅनिक मशीन फिरत आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली गॅल्व्हॅनिक मशीन कशी आहे. ह्या गॅल्व्हॅनिक मशीनमध्ये हे 2 रॉड आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे ही मशीन दिलेली आहे त्याचा हा जो रॉड आहे, हा रॉड क्लायंटच्या हातामध्ये आपल्याला असा पकडून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा रॉड आपल्याला सिरमवर फिरवायचा आहे. सिरमवर फिरवल्यानंतर हलकीशी टेस्ट आपल्या माउथ टेस्ट चेंज होईल. माउथ टेस्ट चेंज झाल्यानंतर आपल्याला क्लायंटला विचारायचं आहे की तुमच्या माउथमध्ये काही वेगळी टेस्ट येते का, थोडं टेस्ट लाईक मेटॅलिक टेस्ट अशी येते. आणि जर क्लायंट म्हटले हा मेटॅलिक टेस्ट आली की त्याची ह्या मशिनरीची रिॲक्शन आपल्या फेसवरची कंप्लीट झाली असं आपल्याला समजायचं. मशीन फिरूया. तर आता आपण मशीन फिरून घेऊया. तर आपण मशीन फिरून घेतली. आता ह्यानंतर आपण आपली मशीन 3 ते 4 मिनिटं फिरवून झाली आहे. क्लायंटच्या माउथ टेस्ट चेंज झालेली आहे, मेटॅलिक टेस्ट. आपण मसाज जेल विथ क्रीम ह्या साह्याने आपण आता मसाज करून घेऊ. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे आपल्या क्लीनअपच्या स्टेप कशा होत्या. आता मसाजच्या स्टेप थोड्या डिफरंट आहेत. इतकाच फरक आहे की आपल्याला क्लीनअपचा मसाज 8 मिनिटं करायचा आहे, तर फेशियलचा मसाजच्या 1-2 स्टेप ऍड करून आपल्याला तो 10 ते 12 मिनिटं आपल्याला फेशियलचा मसाज द्यायचा. मसाजमुळं अजून आपल्याला रिलॅक्स फील होतं. स्टेप बाय स्टेप फेशियल मसाज पाहूया. आपला जो ॲटमॉस्फिअर आहे किंवा आपण ज्या रूमला फेशियल घेत आहोत त्या फेशियलच्या रूममध्ये खूप शांतता असणं गरजेचं आहे. कारण क्लायंटचा मसाज करताना क्लायंट रिलॅक्स व्हायला आपल्याकडे आलेलं असतं. सो आपण थोडासा गोंधळ वगैरे कमी करायचा. शक्यतो क्लायंटचा मसाज करताना आपल्याला लाईट्स ऑफ करून हलकसे म्युझिक लावून आपण मसाज करावा की त्यामुळं क्लायंटला खूप चांगलं रिलॅक्स फील होतं. तर ही गोष्ट नक्कीच तुम्ही फॉलो करून बघा की त्यामुळं तुमच्या क्लायंटला जे फेशियल करायला क्लायंट येतील त्यांना नक्कीच तुमची सर्व्हिस आवडेल.
पूर्ण स्टेप कंप्लीट झालेला आहे. मसाज करताना तुम्ही आपल्याला पाहिलंच असेल की आपण क्लिनअपमध्ये 7 ते 8 मिनिटच मसाज करतो, पण आपल्याला फेशियलमध्ये 10 ते 12 मिनिटं मसाज करायचं आहे. मसाज करताना आपण 2 क्रीमचा वापर केला, एक जेल प्लस क्रीम, कारण आपली स्किन कॉम्बिनेशन होती. सो दोन्हीचं प्रमाण आपण इक्वली ठेवलं आणि दोन्ही क्रीम आणि जेल मिक्स करून आपण मसाज केलेला आहे 10 ते 12 मिनिटं. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे फेस मास्क. फेस मास्क लावल्यानंतर 10 मिनिटं वेट करायचं आहे. 10 मिनिटानंतर आपल्याला तो ड्राय झाल्यावर वॉटर स्प्रे करायचं आहे फेसवर, पूर्ण फेसवर, आणि त्यानंतर 1-2 मिनिटं आपल्याला सर्क्युलर मोशननी फेसवर परत मसाज करून घ्यायचं आहे हलकासा, आणि त्यानंतर ते वाईप ऑफ करायचं आहे. आणि त्यानंतर आपण क्लायंटला SPF लावणार आहोत की आपल्या पूर्ण फेशियलच्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. जर तुम्हाला काही फेशियलच्या स्टेपबद्दल किंवा तुम्हाला काही फेशियलबद्दल डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला सांगू शकता. आम्ही तुमचे नक्की जे डाऊट आहेत ते आम्ही क्लिअर करायचं काम करू लवकरात लवकर. तर आता 10 मिनिटं आपले कंप्लीट झालेले आहेत. आता आपण 1 ते 2 मिनिटं सर्क्युलर मोशननी मसाज करून घेऊया. जो ड्राय झालेला आहे पॅक त्याला आपण रोज वॉटर स्प्रे केलेला आहे त्या फेसवर, आणि 2 मिनिटं सर्क्युलर मोशननी मसाज करून घेऊ. तर तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप फेशियल समजलं असेल की कसं फेशियल करायचं. क्लीनअप आणि फेशियलमध्ये थोडा डिफरन्स आहे की आपल्याला फेशियलमध्ये आपण मशिनरीचा वापर करतो, त्याचबरोबर आपण जेल विथ मसाज स्किन वाईज आपण मिक्स करून त्याचा फेशियलला मसाज देतो, आणि त्यानंतर सिरमसुद्धा आपण ॲड ऑन करतो. फेशियलमध्ये आपण सिरमसुद्धा ॲड ऑन केलं जातं. पूर्ण फेस पॅक आपण आता क्लीन केलेला आहे. मी अजून एक स्टेप ॲड करू शकता. आपलं पूर्ण फेस क्लीन वगैरे झाल्यावर आपल्याला SPF लावायचं आहे, आणि त्याचबरोबर बॅकला सुद्धा हलकासा तुम्ही क्लिन्झिंगच्या साह्याने मसाज देऊ शकता. मसाज दिल्यानंतर बॅक साईडला सुद्धा तुम्ही पॅक लावू शकता की क्लायंटला अजून रिलॅक्स फील होऊ शकतं. एक चांगली टिप आहे की जर तुमचं आता फेशियलच्या प्रोसिजर पूर्ण कंप्लीट झाल्यात, आपल्याला 2 ड्रॉप SPF लावायचं आहे. आपण क्रिस्टल शाईनचंच SPF लावून घेतलेलं आहे. तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. आता आपण लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.